दौंड तालुक्यातील कडेठाण गावच्या उपसरपंचानं शेतगड्याच्या मदतीनं स्वतःच्या चुलतीचा ऊसाच्या शेतामध्ये खून करून तिचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव केला। तसेच नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे लाखोंची मागणी देखील केली होती। मात्र पोलीस आणि वन विभागाच्या तपासामुळे अखेर या खुनाला वाचा फुटली आहे। त्यामुळे बिबट्या निर्दोष ठरला असून पुतण्याच खुनी निघाल्याची घटना आता उघडकीस आली आहे। या प्रकरणी पुतण्या अनिल धावडे आणि सतीलाल मोरे अशा संशयित आरोपींची नावे असून लता धावडे या खून झालेल्या महिलेचं नाव आहे। त्यांची दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये शेती आहे। त्यांचा 7 डिसेंबर 2024 रोजी शेतामध्ये मृतदेह आढळला होता। त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पुतण्या अनिल धावडे आणि इतरांनी केला। तसेच धावडे यांनी घटनास्थळी आलेल्या वन अधिकाऱ्यांना धारेवर धरत कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील दिला होता। बापूराव दडस डीवायएसपी यांची या प्रकरणी प्रतिक्रिया पाहूयात। तर दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये 7 डिसेंबर या दिवशी लता बबन धावडे नावाच्या महिलेचा एक मृतदेह आढळून आला होता आणि त्याच्यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली। प्रथमदर्शनी आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी त्या महिलेला जे तोंडावरती जे जखमा होत्या त्या जखमा बिबट्यानं केल्या असतील असा संशय हे त्यावेळेसचे फिर्यादी अनिल धावडे यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही तपास केला आणि त्या तपासामध्ये असं आम्हाला सापडलं की ही जी महिला आहे ती महिला जिला ॲक्च्युली बिबट्यानं न मारता त्या ठिकाणी तिचा खून झालेला आहे। याच्यामध्ये 2 महिन्यापूर्वी आम्ही रिजनल FSL नागपूर याच्याकडे ॲनिमल बाईट वगैरे आहे का या अनुषंगानं अहवाल मागितला होता। तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर याच्यामध्ये सखोल चौकशी केली असता याच्यातील संशयित इसम नामे सतीलाल वाल्मिक मोरे वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी हा तिकी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असेल तर इथला असून तो आरोपी अनिल धावडे याच्या गोट्यावरती काम करतो आणि हा आरोपी आणि मुख्य आरोपी अनिल धावडे या दोघांनी मिळून या महिलेचा त्या दिवशी खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे। याच्यामध्ये त्या ठिकाणी या दोन्हीही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांनीच त्या ठिकाणी दगडानं मारून त्या ठिकाणी ओरखाडे तोंडावरती ओढून त्या महिलेचा त्या ठिकाणी खून केलेला आहे। आणि ही या प्रकरणाची चौकशी करणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन सलीम शेख, त्यानंतर PI यवत नारायण देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम ज्याच्यामध्ये PSI किशोर वागज असतील, ASI फनसे असतील, ASI बंडगर, हवालदार गायकवाड देवकर, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, हवालदार विकास कापरे, रामदास जगताप, पोलीस हवालदार गणेश कुतवळ, दत्तात्रय काळे, हिरालाल खोमणे, कानिकनाथ पानसरे ही आमची जी टीम आहे या सर्वांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं त्या प्रकरणाचा तपास करून याच्यामधलं सत्य बाहेर आणलेलं आहे। आणि यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या वतीनं संपूर्ण यवत पोलीस स्टेशनच्या या तपास टीमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड।